नमस्ते. आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी एक बाउल भरून मी शेंगदाणे घेतले. आता ते छान रीतीने आपल्याला भाजून घ्यायचे. गॅस आपला मोठा ठेवायचा नाही. सिमवरच आपण व्यवस्थित रीतीने शेंगदाणे भाजून घेते. ते शेंगदाण्याचे लाडू फार पौष्टिक असतात. लहान मुलांच्या डब्यासाठी देखील आपण देऊ शकतो. बघा अशा प्रकारे साल निघालं म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित रीतीने भाजून झालेले. आता त्या शेंगदाणे थंड झाले की त्या शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायचे. आता एक बाउल शेंगदाण्याची साल काढून घेतलेली ती आपण मिक्सरमध्ये घेत आहोत. तेवढंच मापाने आपण गूळ देखील बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे मिक्सर दोन्ही बारीक करून घ्यायचे आपल्याला. थोडीशी 2-3 विलायची मी त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे छान चव लागते लाडूला. मिक्सरमध्येच घालत आहे मी ते. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. अशा रीतीने मिक्सरला फिरवून झाल्यावर मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेते. बघा छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे लाडू करून घेऊया. मुलांच्या शाळेच्या डब्याला देखील तुम्ही रोज हा एक लाडू दिला तरी छान आहे. मुलं आवडीने खातील. अशा रीतीने आपले लाडू वळून घ्यायचे छोटे छोटे. तूप घालायची काही गरज नाही. शेंगदाणे आणि गुळ दोन्ही याचं मिश्रण करून छान लाडू तयार होतात. बघा अशा रीतीने बाकीचे लाडू आपण वळून घेतोय. खूप सुंदर लागतात हे लाडू, पौष्टिक पण असतात. थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान असतात आपल्या आरोग्यासाठी. कॅल्शियम पण मिळतं आपल्याला. अशा रीतीने बाकीचे लाडू मी वळवून घेते. लहानापासून मोठ्यापर्यंत अशा प्रकारचे लाडू सर्वांना आवडतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.